ॐ ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम शांती शांती शांती। खंडेनवमी, अश्विन शुद्ध नवमी, आणि या नवमीची देवता आहे माँ सिद्धिदात्री, सर्व सिद्धी प्रदान करणारी, मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल बियॉन्ड रिझनेबल अँड लॉजिकल थिंग्स, बियॉन्ड द आयसाइट, इंटेलिजन्स आणि इंटेलेक्ट या दोन्हींनी आपल्याला ऊर्ध्वगामी करणारी आणि अर्थातच आपल्या आयुष्यात अत्यंत पॉझिटिव्हिटी आणणारी अशी ही सिद्धिदात्री। जे काही आपल्या आयुष्यात घडतंय या सिद्धिदात्रीच्या शक्तीने ते बियॉन्ड द इमॅजिनेशन असतं। त्यामुळे आपणच आश्चर्यचकित होतो की अरे आपल्या हातून ही कार्य घडतात, अरे हे सिद्ध होते, अरे हे असं मूर्त रूपामध्ये येत आहे, किंवा अरे हे मला असं सुचतंय। हे सुद्धा जेव्हा कल्पनांचं सृजन होतं, अनेक कल्पनांचं सृजन होत असतं, पण सिद्धीला मात्र काहीच गोष्टी जातात आणि मग सुंदर कल्पनांचं सृजन होऊन स्वादिष्ठानातनं पुढे मणिपूर चक्रातनं त्याचं पोषण होऊन त्याच्या पुढे पश्चंती वाणीमध्ये अनाहत चक्रामध्ये ते दिसून त्याच्यानंतर विशुद्धी चक्राचं माध्यम वापरून आज्ञा चक्राकडून शक्ती घेत कालरात्री त्याच्यानंतर महागौरी यांच्याकडून शक्ती घेत ही सिद्धिदात्री। ही सिद्धिदात्री ह्या सिद्धी प्रदान करून आपल्या त्या कल्पनांना मूर्त स्वरूप आणते, म्हणजेच कार्याला सिद्धी देते, अशी ही सुंदर सिद्धिदात्री। आणि मा महिमा लघिमा गरिमा प्राति प्रकाम्य ऐशित्व वशित्व या सिद्धी मार्कंड पुराणात सांगितल्यात, पण 18 सिद्धी श्रीकृष्ण जन्म ब्रह्मांड पुराणात सांगितलेल्या आहेत। त्याचाही कधीतरी नंतर अभ्यास करू की 18 सिद्धी कुठल्या आहेत, त्या लौकिक आहेत आणि पारलौकिक आहेत। आता परफेक्शन आणि मिरॅकल्स, परफेक्शननीच मिरॅकल्स घडतात। जेवढं आपण परफेक्ट काम करू, जेवढं नियोजन सुंदर असेल, तेवढंच ते काम सुदृढरित्या लवकरात लवकर वेळेच्या कधी आधी सुद्धा पूर्ण होऊ शकतं। कारण आपण थोडंसं वेळ जास्ती लागेल हे गृहीत धरतो, आपण प्रत्येक सेशनच्या वेळेला सुद्धा असं 1 तासाचं सेशन होईल असं गृहीत धरलं होतं, पण दरवेळेला थोडं परफेक्शन वाढत गेलं आणि मग ती वेळ थोडी आपल्या आवाक्यात आली आणि त्यामुळे प्रश्न उत्तरं घेता आली किंवा तुम्हाला बोलता आलं। तर हे सगळ्या नियोजनामुळे आपल्याला शक्य होतं। कुठलंही काम, आपण स्त्रिया आहोत, स्वयंपाकात किती नियोजन लागतं आपल्याला माहिती आहे, यानंतर हे करायचं, त्यानंतर ते करायचं, पूर्वतयारी काय करायची, हे आपलं सगळं सुनियोजित असतं आणि त्यामुळे आपला स्वयंपाक हा सिद्धपाक होतो, बरोबर आहे। जेव्हा अशा सगळ्या गोष्टी भगवान शंकराला कळायची वेळ आली की परब्रह्म स्वरूपामध्ये त्याला लय करणं, संहार करणं सोपं नाहीये। 3 ठिकाणी भगवान शंकर आहेत, पशुपती शिव आपल्या मूलाधार शक्तीमध्ये, भोलेनाथ शिव आपल्या अनाहत शक्तीमध्ये, त्रिनेत्र शिवशंकर शिव परब्रह्म असं आपल्या आज्ञाचक्रामध्ये, आणि अर्थातच ह्या सगळ्यासाठी त्याला सुद्धा, त्या शंकराला सुद्धा, शिवशंकराला सुद्धा आदिमाया परब्रह्म जगदंब अंबालिका अंबिका ह्यांची नक्कीच साधना करायला लागली। आणि साधनेशिवाय शक्ती प्राप्त होत नाही, साधनेशिवाय भक्तीही नाही, आपल्याला माहिती आहे। मग शक्ती आणि भक्ती, भक्ती केली तर शक्ती मिळते। अनन्य साधारण अशी भक्ती श्रद्धेनी
अशी शिवशंकरांनी या आदिमायेची केली आणि त्या जगन्मातेनी तेजपुंज स्वरूपात प्रकट होऊन सर्व सिद्धी ह्या शंकरांना प्रदान केल्या. आणि म्हणून शिवाला पुरुष आणि स्त्री, अर्ध नारी नटेश्वर या स्वरूपात आपण बघू शकतो. फक्त शिवशंकरालाच बघू शकतो. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, प्रत्येक बाकीच्या चक्रांमध्ये सुद्धा आपण सगळ्या शक्ती, सगळ्या देवता बघितल्या. तसंच मणिपूर चक्रामध्ये विष्णू बरोबर महालक्ष्मी आहेत. स्वाधिष्ठान चक्रामध्ये ब्रह्माजींबरोबर सरस्वती आहेत आणि अनाहत चक्राच्या इथे भोलेनाथांबरोबर भवानी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुरुष आणि प्रकृती ह्या, पुरुष आणि शक्ती ह्या बरोबरीने चालतात. एकाच नाण्याच्या बाजू आहेत पुरुष आणि प्रकृती. पुरुष स्थिर आहे, प्रकृती फिरतीये. म्हणूनच या दोन्हीला महत्त्व आहे. काहीतरी फिरते आणि काहीतरी स्थिर आहे, म्हणून त्या स्थिरतेला आणि त्या फिरण्याला सुद्धा महत्त्व आहे. जसं संसार चक्रामध्ये सगळं काही फिरत असतं, पुढे जात असतो. कालाय तस्मै नमः म्हणून पुढे जात असतं. पण व्यक्तीचे समृद्धतेने अँगल्स पण बदलत असतात. वैचारिकता, प्रगल्भता आपोआप अनुभवाने येत जाते. हे सगळं जरी खरं असलं तरी त्या व्यक्तीमधले जीन्स बदलतात का? नाही बदलत. गुणसूत्र बदलत नाहीत. तसं ती व्यक्ती पूर्णपणे बदलते का? ठीक आहे, अभ्यासाने बदलत असेल वगैरे, मन बदलत असेल, कार्यांमध्ये बदल होत असेल, सिद्धी मिळत असतील, पण तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीच्या नावानेच तिला ओळखतो ना. म्हणजे ती स्थिर आहे ना, बाकी सगळा बदल आहे तरी. तसं स्थिरता देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी ही चतुर्भुज, अशी ही सिद्धिदात्री. काय असतं हिच्या 4 हातांमध्ये? तर गदा, सुदर्शन चक्र, शंख आणि कमळ. जेव्हा शंख हातात नसेल त्या ठिकाणी तिचा वरद हस्त दिसतो. वरदायन कायमच प्रत्येक तुम्ही सिद्धी बघा, कुठल्याही सिद्धी बघितल्या तरी त्या वरदान देणारे आहेत. म्हणजेच आपण साधना केली तर त्या शक्ती प्रदान करणारे आहेत. म्हणून तर या मनुष्य जन्मात आलोय हे आपल्याला कळलंय म्हटल्यानंतर आपण नक्कीच साधना केली पाहिजे. आणखीन एका कारणासाठी सिद्धिदात्री विशेष आहे, म्हणजे बाकी सगळ्या शक्तींना आत्ता जे आपण पहिल्या दिवसापासून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून जी सुरुवात केली, प्रतिपदेला आपण शैलपुत्री मूलाधार चक्राच्या इथे आराधना केली. नंतर आपण स्वाधिष्ठान चक्राच्या इथे ब्रह्मचारिणीची आराधना केली. मणिपूर चक्राच्या इथे चंद्रघंटेची आराधना केली तृतीयेला. चतुर्थीला आपण अनाहत चक्राच्या इथे कुष्मांडाची आराधना केली. नंतर स्कंद मातेची आराधना विशुद्धी चक्राच्या इथे केली 5व्या दिवशी. 6व्या दिवशी आपण आज्ञा चक्राच्या इथे कात्यायनी मातेची आराधना केली. 7वं सहस्राहार चक्र तिथे कालरात्रीची आराधना केली. काल आपण 8व्या दिवशी अष्टमीला महागौरीची आराधना केली आणि आज 9वा दिवस त्या आदिमायेचा, त्या सिद्धिदात्रीचा. तर ही सिद्धिदात्री या सगळ्या खालच्या चक्रांना, या खालच्या सगळ्या चक्रातल्या शक्तींना सुद्धा शक्ती प्रदान करते. मग तुम्ही म्हणाल खालची चक्रांची साधना कशाला करायची, डायरेक्ट सिद्धिदात्रीची साधना करू. पण असं चालत नाही. आधी पायऱ्या असतात, मग देऊळ असतं आणि मगच कळसाकडे जायला लागतं. हे लक्षात ठेवा. सिद्धिदात्री सुद्धा शक्ती प्रदान करते, साधनाची शक्ती प्रदान करते, बाकी सगळ्या खालच्या शक्ती चक्रांना प्रवाहित करते, एनर्जाइज करते, ऊर्जा देते. पण ते केव्हा? जेव्हा खालून आपण सुरुवात करू, मनापासून श्रद्धेने सुरुवात करू, तेव्हा आणि तेव्हाच ही सिद्धिदात्री सगळ्या विश्वामधली, ब्रह्मांडातली ऊर्जा खेचते आणि सगळी चक्र प्रवाहित करते. मग ही सिद्धिदात्री आहे कुठे? सिद्धिदात्री आहे निर्वाण चक्रामध्ये. म्हणजे तुमचं हे ब्रह्मरंध्र जे आहे त्याच्यात थोडंसं खाली, जिथे तुमची पिनियल ग्लँड असते ना, त्याच्यात थोडंसं वरती, जिथे संपूर्ण पोकळी आहे, किंवा असं म्हणूयात जिथे प्रवाही असून सुद्धा पोकळी आहे, जिथे तुमच्या सगळ्या मेमरी स्टोअर केल्या जातात, जिथे तुमच्या बुद्धीला चालना दिली जाते, तुमचा मेंदू सक्रिय होतो, अशा ठिकाणी ही सिद्धिदात्री आहे. आणि तरी सुद्धा ही सिद्धिदात्री
प्रत्येक वेळेला सांगत असते. आपली बुद्धी आणि मन ह्याच्यामध्ये द्वंद्व कशामुळे होतं ती सांगत असते, हे चूक आहे, हे बरोबर आहे. जेव्हा कधी-कधी मनाने वाहवत जातो आपण, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात. आणि जेव्हा कधी-कधी बुद्धीनेच काम करतो, तेव्हा असं वाटतं, की नाही आपण त्याला थोडंसं मनाचं ऐकायला पाहिजे होतं. म्हणजे थोडंसं व्हावायला काही हरकत नव्हती. डायबिटीज आहे, 1 गुलाबजाम खायला काही हरकत नाही. वाटीभर नको खायला. बरोबर आहे. असं कधी-कधी वाटतं. पण तरीसुद्धा जे विष स्वरूपात आहे, ते किंचित प्रमाणात घेतलं तर ते औषध असतं. पण त्याच्यापेक्षा थोडंसं जरी जास्ती झालं, तरी ते विष असतं. हे मात्र सांगायला ही सिद्धिदात्री विसरत नाही. अशी ही कल्याणकारी सिद्धिदात्री खंडेनवमीच्या दिवशी म्हणूनच शस्त्र आणि अस्त्रांची पूजा केली जाते. भक्तिभावाने पूजा केली तर आयुध योग्यतेने कसं वापरायचं, शस्त्रास्त्र योग्य प्रमाणात योग्य तिथे कशी वापरायची हा विवेक ही सिद्धिदात्री देते. अर्थातच आपल्या सगळ्यांचं आयुध, स्त्रियांचं आयुध किंवा कुणाचंही आयुध जिव्हा सुद्धा आहे. जेव्हा ही शस्त्ररूपी होते, ती तलवार रूपी चालवायची का मृदू मवाळ चालवायची, तिचा वापर कसा करायचा, कुठल्या प्रसंगी कसा करायचा, हे सुद्धा ही सिद्धिदात्री आपल्याला सांगते. म्हणजेच वाकवाणी हिला सुद्धा ही सिद्धिदात्री नक्की आणि नक्की सहाय्यकारी होते. आठवणी जागृत होणं, अष्टसिद्धी आहेत हो प्राप्त, पण हनुमंताला जागृती केव्हा आली अष्टसिद्धींची? जेव्हा जांबुवंतांनी आठवण करून दिली तेव्हा. म्हणजे सिद्धिदात्री आपल्याला ह्या आठवणी प्रदान करते, की ह्या शक्ती तू जागृत केल्या आहेस, ह्या शक्ती तुझ्यामध्ये आहेत. आणि तसंच जर त्या शक्तींच्या विरुद्ध काही कामं केली, तर मात्र त्या आठवणी बंद करून ठेवणं हे काम सुद्धा सिद्धिदात्री करते. बघा, ऐनवेळी कर्णाला ब्रह्मास्त्र आठवलं नाही. परशुरामांनी शाप दिला होता, की तुला ऐनवेळी ब्रह्मास्त्र आठवणार नाही. ते कशामुळे? तर ह्या सिद्धिदात्रीने ती आठवणींची कृपी बंद करून टाकली. आणि असं ही सिद्धिदात्री सगळी कामं मी तुम्हाला म्हटलं, बुद्धीत चालू ठेवणं किंवा बंद ठेवणं. तसंच चैतन्य शक्ती, चैतन्य प्रवाह शरीरामध्ये चालू ठेवणं आणि कुठे-कुठे तो खंडित करणं. पण तो खंडित झाला आणि तुम्ही जर हिची साधना केलीत, तर तो परत परत अखंड प्रवाह चक्रामध्ये तुमच्या सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये चालू होतो. तर आता त्या ब्रह्मरंध्राच्या खाली कमळावर बसलेली, लाल वस्त्र धारण केलेली, अशी शंख, चक्र, गदा, पद्म हाती असलेली ही सिद्धिदात्री माता, हिची आराधना आपण निर्वाण चक्राच्या इथे, ब्रह्मरंध्राच्या इथे खाली करण्याचा प्रयत्न करूयात. सोपं बिलकुल नाहीये निर्वाण चक्रापर्यंत पोहोचणं. म्हणूनच सिद्धिदात्रीपर्यंत तिची साधना करणं सोपं नाहीये, पण प्रयत्न तर करणं आपल्या हातात आहे. कारण ही सिद्धिदात्री त्या सिद्धींच्या पलीकडे नेते, म्हणजेच आपल्याला संसारातून मुक्त करते. साधनेकडून समाधीकडे न्यायचं काम ही करते आणि समाधीकडून सुद्धा मुक्ततेकडे, आनंदतेकडे ही सिद्धिदात्री नेते. प्रयत्न करूयात. श्वासाबरोबर तुमच्या थोडंसं ब्रह्मरंध्राच्या खाली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं ब्रह्मरंध्र कुठे आहे. जिथे टाळू आपला असतो, लहानपणी तो उडत असतो, तिथे हे ब्रह्मरंध्र मध्यभागी आहे. तिथे हे निर्वाण चक्र, सुंदर शुभ्र प्रकाश म्हणजेच निर्वाण चक्र. किती पाकळ्या आहेत माहिती नाही, कारण निर्वाण चक्र आहे ना, म्हणजे ते बद्ध नाहीये, कुठेही बांधलं गेलेलं नाहीये, कशालाही बांधलं न जाणारी, मुक्त करणारी, गाठी सोडवून टाकणारी अशी ही सिद्धिदात्री. त्या निर्वाण चक्राच्या इथे अ, उ, म ह्या तिन्हीचा आपण उच्चार करूयात, विभागीय ओंकार म्हणूयात आणि त्या सिद्धिदात्रीची कल्पना आधी तिथे करत, खरं तर कल्पना करायची गरज नाही, ती तिथे आहे, आपल्याला माहिती आहे, फक्त आपल्याला दिसत नाही कारण आपण अंतर्मुखी होत नाही. साधना करायला सुरुवात करूयात.
हिचा बीज मंत्र नवार्णव मंत्र जोडून करूयात. फक्त आज ह्याच्यामध्ये आपण श्रीम ॲड करणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाई विच्चै ओम सिद्धिदात्री देव्यै नमो नमः. का त्याचं कारण नंतर सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडायै विच्चै ओम सिद्धिदात्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडायै विच्चै ओम सिद्धिदात्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडायै विच्चै ओम सिद्धिदात्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडायै विच्चै ओम सिद्धिदात्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडायै विच्चै ओम सिद्धिदात्री देव्यै नमो नमः. नमो नमः. नमो नमः. ओम हा बीजमंत्र ॲक्सेप्टन्स, अप्रूव्हल याचा आहे. ऐं ऐं म्हणजे सरस्वती. ह्रीं ह्रीं म्हणजे लक्ष्मी. क्रीं म्हणजे स्टिम्युलेट द लोअर चक्राज फॉर प्युरिफिकेशन, म्हणजेच कालिका माता. श्रीं रप्चर द नेगेटिव्ह फीलिंग्स अँड इन्क्रीज पॉझिटिव्हिटी अँड व्हायटॅलिटी. पॉझिटिव्हिटी म्हणजेच पूर्ण सकारात्मक ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये आणि अर्थातच आपल्या आजूबाजूला सुद्धा प्रस्थापित करणारी. म्हणजेच काही आयुष्यात आजूबाजूला अशा व्यक्ती असतील, काही अवरे असतील, काही इच्छा असतील, भूत प्रेत पिशाच संबंध यांच्यापैकी कोणाच्या इच्छा आपल्यामध्ये अडकलेल्या असतील, ते बाजूला असतील, तर त्यांच्यासुद्धा इच्छा पूर्ण करणारी, त्यांना शांत करणारी, त्या नेगेटिव्हिटी बाहेर काढून टाकणारी आणि फक्त आपल्या आजूबाजूला, आपल्या अवऱ्यामध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या अवऱ्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी प्रस्थापित करणारी, ऊर्जा प्रस्थापित करणारी, सकारात्मकता आणणारी प्रत्येकच व्यक्तीमध्ये अशी ही आत्मतत्वाकडे नेणारी, डेस्टिनेशन गंतव्याकडे नेणारी अशी ही शक्ती, अशी ही दुर्गा आपल्याला कुठेही अडकून न राहता बंधमुक्त करणारी अशी ही दिव्य आराधनेची साधना. पण ही गुरुपदेशाशिवाय शक्य नाही, हेही लक्षात ठेवा. कारण जर आपल्याला निर्वाण चक्राच्या इथे ही साधना करायची आहे, ह्याची अनुभूती घ्यायची आहे, पारलौकिक ब्रह्मतत्वाकडे जायचं आहे, त्याच्याकडेच ती खेचते, त्याची अनुभूती आपल्याला देते, तर त्या सद्गुरूंशिवाय हा मार्ग दाखवू शकत नाही, त्याच्याशिवाय ते जागृत होत नाही. आणि आणखीनही एक आहे, बाकी सगळी चक्र जागृत झाल्याशिवाय, बाकी सगळ्या शक्ती प्रस्थापित झाल्याशिवाय ही सिद्धिदात्री जागृत होत नाही. हे निर्वाण चक्र जागृत होत नाही, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणूनच या सिद्धिदात्रीची उपासना सगळ्या भूलोकातले, भुवरलोकातले, स्वर्गलोकातले, भूलोकातले म्हणजे आपण सगळे मानव प्राणी मात्र हे सगळे करतात.
भुवर लोकातले म्हणजे सगळी पितर ज्यांच्या इच्छा बाकी आहेत, आकांक्षा बाकी आहेत, असे मध्ये अधे लटकलेले सुद्धा या सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात, कारण बंधमुक्त करणारी आहे, मोक्षाकडे आनंदाकडे नेणारी आहे. आणि अर्थातच स्वर्ग लोकात असलेले यक्ष, गंधर्व, किन्नर आणि अर्थातच देव, सगळे देव महादेव करतात. देवांचा देव महादेव हिची आराधना करतो म्हटल्यानंतर सगळे देव या सिद्धिदात्रीची आराधना करतात. चिरकाल आनंद देणारी, सच्चित आनंदाकडे नेणारी अशी ही सिद्धिदात्री. म्हणूनच एक सुंदर श्लोक आहे निर्वाण चक्राच्या इथे. आत्ता कसं जायचं, पोचायचं कसं, प्रयत्न करायचा कसा, हे मी तुम्हाला सांगितलंय. तर कर्माला फल देणारी अशी ही सिद्धिदात्री, हिचा एक सुंदर श्लोक आहे. तो म्हणते, तो तिथे बघायचा प्रयत्न करा. अमल कमल संस्था तद्रजः पुंजवर्णा करार कमल धृतेष्टा भीतयुग्मांज पूजा मणिमुकुट विचित्र अलंकृत कल्पजाले भवतु भवतु माता सत्वतं सिद्धिदात्री, सत्वतं सिद्धिदात्री, सत्वतं सिद्धिदात्री. नमो नमः, नमो नमः, नमो नमः. या शक्तीशिवाय शक्तिमान कार्यमान आपण होऊ शकत नाही. तसंच ही सिद्धिदात्री प्रत्येक कर्माला फळ देते, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर दानव असेल तर ती चांगलं फळ देते, ते सिद्धींच्या स्वरूपामध्ये वरदायिनी आहे म्हणून. आणि वाईट फळ देते ते संहार करता. म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या प्रत्येक देव आणि दानव शक्तीला हे फळ आहे. आपल्या प्रत्येक कर्माला फळ आहे. जे चांगलं फळ मिळतं ते वरदायी असतं आणि जे वाईट फळ मिळतं असं म्हणूयात, कारण आपण चुका करतो ना, मग त्या चुकांसाठी काहीतरी पारिपत्य हवं, काहीतरी भोगायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणून तर हे कर्मफल आहे, हे कर्मभोग आहेत. म्हणून तर आपण कदाचित हे कर्म मागच्या जन्मी काहीतरी राहिलं असेल ते कर्मभोग भोगण्यासाठी जन्म घेतलाय. मग ते फळ सुद्धा ही सिद्धिदात्री देते. म्हणूनच या सिद्धिदात्रीची साधना करूयात आणि तिला सांगूयात, मागच्या जन्मीचे जे हजारो जन्मांचे काहीतरी क्लेश असतील, पाश असतील, दुःख असतील, दैन्य असतील, काही मागणं असेल, काही राहिलं असेल, तर हे परमेश्वरी ते नक्की या जन्मी परिपूर्ण करते, भोगून संपू देत. काही चुका केल्या असतील, अनेक जन्मामध्ये मी काही चुका केल्या असतील, तर त्या सगळ्यांची मी या जन्मी माफी मागते. ते संपून जाऊ दे आणि या जन्मी सुद्धा जाणता अजाणता काहीतरी माझ्या हातून घडलं असेल तर ते संपून जाऊ दे. पुढच्या जन्मी दुःख भोगण्यासाठी किंवा काहीतरी कुणाचं तरी देणं लागतोय म्हणून जन्म नको. तुझ्या इच्छेने, तुझ्या कार्यासाठी तू काहीतरी माझ्या नावाने ठरवलं असशील तर मी जन्म घ्यायला नक्की तयार आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुन्हा मला गर्भवास द्यायला, पुन्हा गर्भामध्ये यायला मी तयार आहे जर सत्संगती मिळत असेल. कारण सत्संगती म्हणजेच ही ईश्वरी शक्ती, म्हणजेच ही पारलौकिक शक्ती, म्हणजेच ही परब्रह्म शक्ती. तर तेवढ्यासाठी परत सगळं हे भोगायला मी तयार आहे. जर तू चांगल्या कुठल्या कामासाठी मला जन्म दिलास तर नक्की आणि नक्की मी जन्म घेईन. म्हणून तर हे निर्वाण चक्र आपल्याला धारणा, ध्यान, समाधीकडे आणि त्याच्या पलीकडे नेतं. सिद्ध पुरुष सगळीकडे संचार करू शकतात, कारण त्यांचं हे निर्वाण चक्र जाग झालेलं असतं आणि त्यामुळे ते शरीर सोडून दुसऱ्या देहामध्ये जाऊ शकतात, दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करू शकतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किंवा आपल्याला कुठल्याही स्वरूपामध्ये, शक्ती स्वरूपामध्ये दर्शन देऊ शकतात. म्हणून तर हे धनकवडीचे शंकर बाबा महाराज जे आहेत त्यांचं दर्शन नक्कीच आणि नक्कीच पारलौकिकतेकडे नेणार आहे. अनेक भक्तांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे. अनेकांची श्रद्धा आहे, माझी स्वतःची सुद्धा श्रद्धा आहे. साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, हे सगळे सिद्ध पुरुषच आहेत. नंतर आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज माहिती आहेत, हे सगळे सिद्ध पुरुष आहेत. आणि यांच्या सगळ्यांमध्ये ही सिद्धिदात्री नक्कीच जागृत झालेली आणि म्हणून ते कुठल्याही स्वरूपात येऊन दर्शन देतात. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण ही सिद्धिदात्री प्रसन्न आहे आणि त्यामुळे नक्कीच ते जर आपल्या पाठीमागे असले तर आपल्याला भ्यायचं कारण नाही. जसं ही सिद्धिदात्री आपल्याला कायम सांगते, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण
प्रत्येक वेळेला चांगल्या कर्मासाठी कुणाचं तरी पाठबळ लागतं हो, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. आता हिचा सुंदर ध्यानमंत्र म्हणूयात, त्याच्याबरोबरच त्याच्या पुढचं तिचं कवच आहे तेही म्हणूयात. वंदे वाञ्छितमनोरथार्थचन्द्रार्धकृतशेखरं कमलस्थितां चतुर्भुजां सिद्धिदात्री यशस्विनीं स्वर्णवर्णां निर्वाणचक्रस्थितां नवदुर्गां त्रिनेत्रां शङ्खचक्रगदा पद्मधरां सिद्धिदात्री त्रिनेत्रं पटाम्बरपरिधानां मृदुहास्यां नानालङ्कारभूषितां मञ्जीरहारकेयूरकिङ्किणरत्नकुण्डलमण्डितां प्रफुल्लवदनां पल्लवाधरां कान्ताकपोलपीतवर्णां कमानीयां लावण्यां निम्ननितम्नितम्बचितां हे सिद्धिदात्री नमो नमः नमो नमः नमो नमः. तिचं कवच म्हणूयात. काल जसं महागौरीचं कवच म्हटलं ना, तसंच हिचं कवच आहे. ओंकारः पातु शीर्षो मां ऐं बीजं मां हृदयो ह्रीं बीजं सदा पातु नाभो गुहो च पादयो ललाटकर्णो श्रीं बीजः पातु क्लीं बीजः मां नेत्रे घ्राणे कपोलचिबिको हंसो पातु जगत्प्रत्सुतो सर्वं वदनां हे सिद्धिदात्री नमो नमः. तुमच्या संपूर्ण शरीरावरनं आणि सर्वेंद्रियावरनं हात फिरवा. हिचं वर्णन असलेलं आणखीन एक, ती काय काय करते असा सुंदर श्लोक मिश्रित स्तोत्र आहे, ते ऐकूयात. कंचनाभां शंखचक्रगदा पद्मधर मुकुटोज्ज्वलो स्मेरमुखी शिवपत्नी सिद्धिदात्री नमोस्तुते पटाम्बरपरिधानां नानालङ्कारभूषितां नाभिस्थितां नभनाक्षी सिद्धिदात्री नमोस्तुते परमानंदमयी देवी परब्रह्म परमात्मस्वरूपी परमशक्ति परमभक्ति सिद्धिदात्री नमोस्तुते विश्वकर्ता विश्वभर्ता विश्वहर्ता विश्वप्रीता विश्ववर्षिता विश्वार्तिता सिद्धिदात्री नमोस्तुते भुक्तिमुक्तिकारिणी भक्तकष्टनिवारिणी भवसागरतारिणी सिद्धिदात्री नमोस्तुते धर्मार्थकामप्रदायिनी महामोह विनाशिनीं मोक्षदायिनीं सिद्धिदायिनीं सिद्धिदात्री नमोस्तुते सिद्धिदात्री नमोस्तुते सिद्धिदात्री नमोस्तुते. आता हे सुंदर वर्णन या सिद्धिदात्रीचं, हे कवच, हे सूक्त आपण म्हटलं, आणि त्याच्यानंतर एक सुंदर काव्य या सिद्धिदात्रीसाठी किंवा आपल्यासाठीच म्हणूयात, कारण ही शक्ती आपल्यामध्ये आहे, तर तेवढ्यासाठी एक सुंदर आळवणी अशी आपण म्हणूयात. ऋण झुण वाजते पैंजण ऋण झुण वाजती पैंजण छबिनाला आली माझी आंबा गवळण ऋण झुण वाजती पैंजण छबिनाला आली माझी आंबा गवळण चला सयानो जाऊ आपण वाई या गावाला चला सयानो जाऊ आपण वाई या गावाला गणपती देवाला हो दुर्वा वहायाला गणपती देवाला हो दुर्वा वहायाला
ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजती पैंजण, छबिन्याला आली माझी आंबा गवळण. चला सयानो जाऊ आपण पंढरपुराला, चला सयानो जाऊ आपण पंढरपुराला. विठोबा देवाला हो अबीर वहायाला, विठोबा देवाला हो अबीर वहायाला. ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजती पैंजण, छबिन्याला आली माझी आंबा गवळण. चला सयानो जाऊ आपण गाणगापुराला, चला सयानो जाऊ आपण गाणगापुराला. दत्तात्रय देवाला हो तुळस वहायाला, दत्तात्रय देवाला हो तुळस वहायाला. ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजती पैंजण, छबिन्याला आली माझी आंबा गवळण. चला सयानो जाऊ आपण तुळजापुराला, चला सयानो जाऊ आपण तुळजापुराला. भवानी मातेला हो परडी वहायाला, भवानी मातेला हो परडी वहायाला. ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजती पैंजण, छबिन्याला आली माझी आंबा गवळण, छबिन्याला आली माझी आंबा गवळण हो, आंबा गवळण हो, आंबा गवळण. जय अंबे माता, जय सिद्धिदात्री माता. अशी ही सुंदर सिद्धिदात्री माता आपल्यामध्ये असलेली आणि नक्कीच आत्तापर्यंत या नवदुर्गेचं जी साधना केली, आराधना केली आपण, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला अत्यंत छान छान सुंदर सुंदर अनुभव येतील. तर अशा तुमच्या सगळ्यांमधल्या या सिद्धिदात्रीला माझा नमस्कार, अर्थातच नवदुर्गांना माझा नमस्कार. आता आपण हा जो आनंद घेतला तो आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूयात आणि मग नंतर नेहमीसारखं श्रीसूक्त म्हणूयात. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपौहये श्रीमार्देवी जुषतां. कांसोऽस्मितां हिरण्यं प्राकाराम् आर्द्रं ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामिहोपौहये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणम् अहं प्रपद्ये. लक्ष्मीर्मेनश्रतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुप्तिपासामला ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपौहये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपवन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्सजन्तु स्निग्धानि चिक्लीतमसमे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः आर्द्रां यः कर्णीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः ताम आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणां यः शुचिः प्रयतो भूत्वा जुह्यादाज्जमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चश्च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्वम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे जुषतां देवीं सर्वकामौश्च देहि मे पुत्रपौत्रधनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु पुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां शुकगन्धमाल्यशोभे भगवति वह्रिवल्लभे मनोद्रे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् अविधाशोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः आनन्दः कर्दमः श्रीदः चिक्लीत इति विश्रुतः ऋषयः श्रियपुत्राश्च मयि श्रीदेवी देवता ऋणरोगदारिद्र्यं पापं क्षुदापमृत्युवः भयशोकमनस्तापः नश्यन्तु मम सर्वदा ॐ शान्ति शान्ति शान्तिः या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डौषु तेजस्विनी आरक्ता रुदिराम्बरा हरिसखी या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णुश्रिया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती लक्ष्मीश्च पद्मावती लक्ष्मीश्च पद्मावती। नमो नमः। तुमच्यामधल्या सगळ्या शक्तींना सिद्धिदात्री शक्तीला माझा नमस्कार। हे परमेश्वरी काही चुकलं माकलं असेल तर क्षमा कर। रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी।